सोहळा कुंभ पर्वाचा. श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी. या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबक. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. ऐकूया जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्याघनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते. गोदावरी नमोस्तुते. गोदावरी नमोस्तुते. दक्षिण गंगा म्हणून संबोधली जाणारी नाशिकची गोदावरी नदी. या तीरावर वसलेली निसर्ग संपन्न, सर्वार्थानं सुखावणारी, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक, वैज्ञानिक, सुरक्षा सोयींनी युक्त आणि तंत्र मंत्र ते यंत्रापर्यंत येऊन पोहोचलेली ही धर्म, कर्म आणि वैराग्याची शिकवण देणारी भूमी त्र्यंबक आणि नाशिक. या शहरांना जगाच्या नकाशावर ओळख मिळवून देणारे जसे अनेक पैलू आहेत, तसाच एक पैलू म्हणजे श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी करणारा सिंहस्थ कुंभ पर्व. ही आहे हजारो वर्षांची परंपरा. श्रद्धेपासून सुरू होणारा हा सोहळा सामाजिक समरसता जपत, वैज्ञानिक दृष्टी देत, शास्त्रार्थ घडवत, संपूर्ण जगाला आदर बाळगायला लावणारा असा हा सोहळा आहे. हीच कुंभ पर्वाची वैशिष्ट्य पुन्हा अनुभवूया आमच्या सोहळा कुंभ पर्वाचा या मालिकेतून. सोहळा कुंभ पर्वाचा. बैटिंग करने का मौका 104 रन बनाए हैं. एवरेज इनका लगभग 18 का है. आजोबा, शाळेत ना बाई काहीतरी कुंभपर्वाविषयी बोलत होत्या आणि मी घरी आलो ना तेव्हा आपला जो शेजारचा दादा आहे तो पण कोणाला तरी अशीच काहीतरी माहिती देत होता. तुम्हाला काही माहिती का हो? हे म्हणजे कुंभपर्व म्हणजे काय? नुसतंच स्नान करायचं असतं ना तिथे? ये इकडे रोहन आणि आर्याला पण बोलो बरं. टीव्ही बंद करा बरं जरा. आर्या, काय रे, थांब आले. लवकर ये. आजोबा बघ काय सांगताय. आजोबा, शाळेतही गप्पा चालू होत्या आणि बाई पण सांगत होत्या नाशिकमध्ये कुंभपर्व आहे म्हणून. नक्की काय आहे ते? हा, लोक नाशिकमध्ये आंघोळ करायला येतात, हो ना हो आजोबा? अगं, मी आत्ता सेम विचारलंय आजोबांना. तू बस इथे, ते सांगताय. आजोबा, मलाही सांगा. हा, चला आपण जरा या कुंभ पर्वाची माहिती घेऊया. आर्या, काय झालं ग? काय सांगतायत आजोबा? अरे बसा सगळे. ए हो आई, बस बरं. आजीला पण बोलवा. आली बघ, आजी पण आली. आजी पटकन इथे बस. ए आजी, ये माझ्याजवळ बस. हे सगळ्यांनी मिळून ऐकायचंय. बाबा, तुमचं आवरलं का? लवकर या ना, आजोबा काहीतरी इंटरेस्टिंग सांगताय. आलो बाबा, काय सांगताय एवढं महत्वाचं? अरे आपल्या नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभ पर्व येतोय. हो बाबा, 2026-27 ला कुंभ सुरू होतोय ना. ध्वजारोहण 31 ऑक्टोबरला आता. आणि आपण यजमान आहोत या सोहळ्याचे. हे माहित नसेल तर कसं चालेल? हो ना. अगदी बरोबर आहे. मला आठवतोय तो 12 वर्षापूर्वीचा सिंहस्थ. गोदाकाठावर इतकी माणसं होती, डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. आजी, खरंच किती लोक येतात ग? करोडो माणसं येतात बरं, जगभरातून येतात. आणि ते सुद्धा केवळ श्रद्धेपोटी. केवळ श्रद्धेपोटी इतकी लोक येतात? करोडो? रोहन, कॅन यू इमॅजिन? हो, युनेस्को सारख्या संस्थांनी यावर अभ्यास केलाय. त्यांचं म्हणणं आहे कुंभ पर्व म्हणजे लार्जेस्ट पीसफुल ह्युमन गॅदरिंग अँड मॅनेजमेंट मॉडेल.
म्हणजे जगातला सगळ्यात मोठं शांततापूर्ण श्रद्धापूर्वक होणारं माणसांचं संमेलन, तेही आपल्या नाशिकमध्ये. आपलं नाशिक. बाबा, या कुंभपर्वाच्या विषयानं आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं बरं का. जगातला सर्वात मोठा शांततापूर्ण उत्सव म्हणजे सिंहस्थ कुंभ पर्व. जात, भाषा, पंथ, प्रदेश असा कोणताही भेद न मानता सगळ्यांना एकत्र आणणारं पर्व. या सामाजिक समरसतेत आपणही सक्रिय सहभागी होऊया. आपला कुंभ माझी जबाबदारी. आपला कुंभ माझी जबाबदारी. आजी, या ओकेजनला नदीत आंघोळ करताना पण मुलांनो, कुंभपर्व म्हणजे केवळ स्नान नाही बरं. मग अजून काय करतात? म्हणजे याच्याहून जास्त काही आहे? कुंभ हा शब्द भारतीय परंपरेत अमृताच्या कलशाशी संबंधित आहे. तो अमृतकुंभ केवळ देवतांसाठी नव्हता, मानव जातीसाठीही जीवनमूल्यांचं प्रतीक मानला गेला. म्हणूनच कुंभपर्व हे आत्मशुद्धीचं पर्व आहे, आत्मपरीक्षणाचं पर्व आहे आणि समाज जागृतीचं सुद्धा पर्व आहे. आणि ज्ञानाचं पर्व आहे, ज्ञानाचा उत्सव. भगवद्गीतेत काय म्हटलंय? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही बरं का. कुंभपर्व म्हणजे केवळ स्नान नाही, तर तो भारतीय ज्ञान परंपरेचा महोत्सव आहे. कुंभपर्वाच्या निमित्तानं भारतीय ज्ञान परंपरांना जाणून घेऊया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. म्हणजे कुंभपर्व हे ज्ञानाचं व्यासपीठ. बरोबर. ओ, भारताच्या कानाकोपऱ्यातील ज्ञानसाधकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी हे निमित्त असायचं. आजच्या काळात नाही का तुमच्या जशा कॉन्फरन्स वगैरे होतात, तसंच हे. आर्या, रोहन, बघ जरा, म्हणजे आपले पूर्वज किती दूरदर्शी होते. दळणवळण नव्हतं, रस्ते नव्हते, तरी दर 3 वर्षांनी एकत्र यायची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. हो ना. आणि या एकत्र येण्याचं एक ठिकाण म्हणजे आपलं नाशिक आहे. म्हणजे आपण तर यजमान आहोत या सोहळ्याचे. आई मघासपासून ऐकतीये, आपण यजमान आहोत, आपण यजमान आहोत. म्हणजे काय ग? बाळा, येणारा प्रत्येक भाविक हा आपला पाहुणाच असणार आहे. ते आपल्या घरी येणार आहेत का? अतिथी देवो भवो ही आपली संस्कृतीच नाही का? बरोबर. समजलं का रोहन? ओ, पण आजी, आता मला या गोष्टींवरून खूप प्रश्न पडायला लागलेत. हो यार, सेम हिअर. किती प्रश्न पडतात तुला मध्ये मध्ये. थोडा अजून प्रश्न येऊ देत की. आजी, या कुंभपर्वाची पण काहीतरी तर गोष्ट तुझ्याकडे असणारच. ए रोहन, मला काय वाटतं, आज आपण क्लास बंक करूया. आजी, आज आम्ही क्लास बंक केला तर चालेल का? हा, चला चला चला, आता वेळ झालाय. आजी तू सांग. आवरायला घ्या बरं आता. मुलांनो, आता क्लासची वेळ झाली, चला उठा बरं पटकन. बॅग घ्या, तुमची तयारी करा. चलो, आम्ही येतो क्लासला. बाय आजी, आल्यावर गोष्ट सांगा. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग होता अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक यांची. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. तेव्हा ऐकत रहा सोहळा कुंभ पर्वाचा. सोहळा कुंभ पर्वाचा. कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ माझी जबाबदारी.